नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनु राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या ज्येष्ठ मंडळींकडून शिस्तीचा बडगा उभारला जाणार, शिस्तीचा बडगा खावा लागणार असं मला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे आपण ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या वेळेवर केल्या नाहीत किंवा त्याकडे टाळाटाळ केली तर ज्येष्ठ मंडळींचा अधिकार आहे, तर ते लोक तुम्हाला त्या ठिकाणी करेक्शन करू शकतात, बोलू शकतात किंवा सुधारण्यासाठी काही सूचना पण देऊ शकतात. तर याचाच प्रत्यय तुम्हाला या महिन्यात येईल. एखादी गोष्ट तुम्ही करायची आहे, वेळेवर केली नाही किंवा शिस्तीत जागच्या जागी वस्तू ठेवली नाही तर कदाचित ती कटुता तुमच्यावर येईल. म्हणजे तुम्हाला ते सारखं बोलल्याने तुम्हाला त्याचा जाच वाटेल. पण शिस्त ही शिस्त असते, त्या शिस्तीप्रमाणे ती सवय लावून घ्यावी लागते. चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्यावी लागते, वाईट गोष्टींची सवय आपोआप लागते. तर ती शिस्त तुम्हाला या महिन्यामध्ये थोडी जाचक ठरेल असं वाटतं. त्यामुळे खटके उडण्याची संभावना या कारणावरनं घरात दिसून येते. विशेषतः दोन पिढ्यांमध्ये मुलगा आणि आईवडील, मुलगी आणि आईवडील किंवा मुलं आणि त्यांची मुलं, या विशिष्ट पिढ्यांमध्ये शिस्तीवरनं खटके उडतील असं मला या ठिकाणी दिसून आहे. आणि त्यात धनुराशींच्या व्यक्तींना हे थोडंसं त्रासदायक आणि तापदायक होईल असं दिसतं, म्हणजे ते बेअर करणं. त्यामुळे तुम्ही ह्याची सवय करून घ्या, कारण ते सगळ्यांच्या चांगल्यासाठी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी असं सांगतो आहे की मनस्ताप न करता आपल्या स्वतःला शिस्तीची सवय लावून घ्या. बाकी प्रकृतीच्या बाबतीत तुम्हाला कोणताही त्रास या ठिकाणी मी ऑब्झर्व करत नाही आहे तुमच्या कुंडलीमध्ये. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे जे उद्योगधंदा करणारे व्यक्ती आहेत त्यांना काही उलाढालीचा महिना दिसून येतो. म्हणजे एखाद 2 दिवस अतिशय चांगले कामाच्या बाबतीत, तर काही बाबतीत 2-3 दिवस अतिशय वाईट, म्हणजे तणावाचे असं मी म्हणेन. तर कामाचा तणाव असणं हे साहजिक आहे, पण तो तुमच्या नित्यजीवनामध्ये पसरवू देऊ नका किंवा नित्यजीवनामध्ये त्याचा अंमल होऊ देऊ नका. कामाच्यासाठी काम आणि नित्यजीवन जे आहे ते नित्यजीवन असं बायफर्गेशन तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही या महिन्यात असं दिसून येतं. म्हणून कामाचा त्रास रोजच्या जीवनात करून घेऊ नका. त्याचप्रमाणे जी अस्थिरता तुमच्या कामात दिसून येते त्या अस्थिरतेमुळे तुम्हाला घडवण्याची कुवत त्यामध्ये आहे. म्हणजे अशा विशिष्ट वेगवेगळ्या मानसिकतेतून तुम्ही जात असताना आपण स्वतः कसं स्थिर राहावं याची शिकवण तुम्हाला यामधून मिळून जाईल. तर हा तुमच्यासाठी एक धडा आहे. तर याकडे तुम्ही त्या अप्रोचने बघा, म्हणजे तुम्हाला याचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे स्पर्धा केल्याशिवाय या महिन्यात तुमचं काम होणार नाही. विशेषतः नोकरी करणारी जी मंडळी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीत स्वतःला प्रूव्ह करावं लागेल, सिद्ध करावं लागेल. मी केलेलं काम कसं बरोबर आहे हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायला लागेल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रेमाने आणि आपुलकीने करा, कारण काय रोज घडत नाही आहे, पण कधीकधी घडतील तर तुम्हाला त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतील. आणि ते आपलं काम हे आपलं उपजीविकेचं साधन आहे, त्यामुळे त्याच्यात वेगळ्या दृष्टीने बघू नका. विशेषतः तरुण मंडळी ड्रायव्हिंग करताना वाहनावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे कधीकधी संकटात सापडू शकतात. तर याविषयी त्याने विशेष तरुणांनी काळजी घ्यावी, कारण ड्रायव्हिंगच्या जोशामध्ये, तरुणाईच्या जोशामध्ये जर आपलं नियंत्रण वाहनावरनं सुटलं तर काही हकनाक बळी जातात किंवा सामान्य रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, जे निरपराध आहे. तर असं तुमच्या हातून कधीच घडता कामा नये. केवळ या महिन्यात नाही, कधीच घडता कामा नये. निरपराध मंडळींना आपल्यापासून त्रास होता कामा नये. यासाठी आपण ड्रायव्हिंग करताना खूप नियंत्रण ठेवा. ड्रायव्हिंगमधून काहीतरी अपाय होऊ शकतो असं दिसतं आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग करताना तरुण वर्गाने विशेषतः खूप सांभाळून ड्रायव्हिंग करावं असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन.
कौटुंबिक कारणासाठी जर म्हणाल तर कौटुंबिक कारणासाठी काही कठोर निर्णय तुम्हाला या महिन्यात घ्यावे लागतील, शिस्तीचे निर्णय घ्यावे लागतील, तर ते घ्या, काही हरकत नाही आहे, ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. किंवा तुम्ही जो एक शिस्तीचा बडगा उभारला आहे त्यासाठी ते आवश्यक आहे असं मी म्हणेन. जे घर बदलायचा विचार करतायत, छोटं घर विकून मोठं घर घ्यावं किंवा एक प्रॉपर्टी घेऊन दुसरी प्रॉपर्टी घ्यावी, असे जी मंडळी विचार करतायत त्यांना हा महिना अतिशय त्या कारणासाठी योग्य आहे असं म्हणता येईल. कारण केवळ विचार मनात असून चालत नाही, या दोन्ही गोष्टी घडायला हव्यात. पहिलं घर विकलं जाणे आणि मोठं घर आपल्याला हव्या त्या एरियात हव्या त्या किमतीत मिळणे, या गोष्टी थोड्याशा आपल्याला कसरत करावी लागेल. पण या गोष्टी या महिन्यात होऊ शकतात. छोट्या घरातून मोठ्या घरात जाण्याचा योग येऊ शकतो, तर तो मात्र तुम्ही अवश्य त्याप्रमाणे घर बघा आणि तो करायला हरकत नाही. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षणात जी मुलं आहेत किंवा उच्च शिक्षण घेत आहेत किंवा स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांना हा महिना अनुकूल आहे असं म्हणता येईल. कारण या महिन्यामध्ये विशेष करून आपण स्वतः तारखा मिळवायच्या आणि त्यावेळेला ऑनलाईन परीक्षा द्यायची, अशा मुलांना विशेष प्रावीण्य मिळवण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर त्यामुळे तशा परीक्षेमध्ये आपण अवश्य पुढे जाल असं मला विश्वास आहे. आणि जे मुलं कॉलेज शिक्षण घेत आहेत किंवा अन्य शिक्षणामध्ये आहेत त्यांनी थोडंसं आपल्या मित्रमंडळी, आपलं आजूबाजूचं जग याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी दिसतं आहे. उत्पन्न आपलं योग्य ते या महिन्यात आहेच, त्यामध्ये काही बाधा दिसून येत नाही आहे. पण अशा प्रकारे तुम्ही या महिन्यामध्ये विशेष करून जर स्वतः विष्णू सहस्र नाम आपण जर प्रत्येक दिवशी संध्याकाळी वाचन केलं तर तुम्हाला यातून मार्ग निश्चित मिळेल. जे काही आपल्या नावडीच्या गोष्टी घडणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हे आवश्यक उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि त्याचा लाभ घ्या. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.